नमस्कार. आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल. कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे आमसभा संपन्न. सन 2024-25ची वार्षिक आमसभा दिनांक 7/9/2025ला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पाडली. या सभेला उमरखेड महागाव विधानसभाचे आमदार किसनराव वानखेडे, नितीनभाऊ भुतडा, प्रकाश पाटील देवसरकर, विजयराव कळसे, अप्पाराव वानखेडे इत्यादी व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. या सभेमध्ये अनेक मुलामुलींना उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना टॅब देण्यात आले. तसेच या शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लकी ड्रॉ पद्धतीने 25 टॅब वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. राजिरा न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर, उमरखेड. आणि मेन मार्केट या ठिकाणी आम्ही गाळे बांधकाम करणार आहोत पाठीमागच्या साईडनं. ते पण व्यापाऱ्यासाठी एक फायदेशीर राहील आणि ढांकीला पण एक आम्ही मार्केट कमिटी देतो आहे. आणि जसं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी म्हणून आम्ही 3 महिन्यात आम्ही नेत्यांचे आदेश आणि आपण दिलेल्या परिश्रमातून आम्ही संचालक मंडळ निवडून आलो आणि याच्यातून आम्ही बारकाई करण्याचं काम ठरवलेलं आहे. आणि त्या बारकाईमध्ये आम्ही जवळपास महिन्याला 3 ते 4 लाख रुपयाची बचत केलेली आहे. आता या 4 महिन्यात नोकर भरती असेल, तुमचं इतर खर्च असेल, काटकसरीनं बाळगून आम्ही बारकाई केली आणि या बाजार समितीचा चांगले दिवस आणण्याचा आम्ही आहे. सदरू लॅपटॉप वाटप करण्याचा एकच उद्देश आहे की बाजार समितीचा हा जो बाजार समितीला जे उत्पन्न येते ते सर्वसामान्य शेतकऱ्यापासून येते आणि शेतकऱ्याच्या फायद्यासाठी, त्यांच्या मुलासाठी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना अशा प्रकारे मदत म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मदत होणे आम्ही बाजार समिती संचालक मंडळाने ठरवले. आणि यापासून सर्वसामान्यांच्या कुटुंबाला थोडीफार मदत होईल. सर्वांची आम्ही मदत करणं शक्य नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही 25 टॅब आम्ही वाटप करत आहे. आणि ते टॅब एकदम कमीत कमी दरात 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला तथा सहकार महर्षी स्वर्गीय नारायणराव पाटील वानखेडे यांच्या नावाने जी अतिशय सुंदर आणि महत्त्वाकांक्षी अशी योजना नाही, तेव्हा अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही आमसभा संपन्न झालेली आहे. गेल्या 4-5 महिन्यापासून या ठिकाणी हे नवं संचालक मंडळ कार्यरत झालेलं आहे. खूप आव्हान त्यांच्या पुढं आहे. चांगलं काम करण्याची आणि त्या पद्धतीनं वाटचाल सुरू आहे. आदरणीय नितीन भाऊ ते त्यांच्या व्यापारी दृष्टिकोनातून सगळ्या संस्थांना मार्गदर्शन करत असतात. काटकसरीचं धोरण त्यांना शिकवलेलं आहे. जसं नगरपालिकेमध्ये त्यांनी प्रभावशाली काम केलं आणि आपली नगरपालिका जशी उमटून दिसते. मी खरोखर महान नशीबवान आहे की एवढी व्यासपीठावर बसलेली देवता माणसं आणि पुढं बसलेली देवता माणसं माझ्या संपूर्ण पाठीमागे असल्यामुळे मी नशीबवान ठरलो. एकदा सर्वांच्या तुमच्यासाठी एकदा स्वागतांचा गजर होऊ द्या आणि टाळ्यांचा गजर होऊ द्या.